श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, पिहू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. बाळांनो, श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय बाळांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी कधीच आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याअगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी गेलेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुमच्या जवळ राहील. बाळांनो, माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा आपल्या अर्जुनाने आपल्या कृष्णावर ठेवला होता. तुमचा देखील आपल्या स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि देवाच्या इच्छेनुसार हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त माझं नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बाळा, खूप कष्ट कर, कधीच व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. असं समजू नकोस की तुझं कष्ट, तुझं दुःख कोणी बघत नाही. मला तुझ्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेपणाचा, पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि तुझे दुःख भोग, त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेल. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. माझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. पुण्याचेच काम करत जा. मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळले आहे, तुझे लाड करीन. पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत लाथ देखील घालीन. बाळांनो, देव खरंच खूप गोड आपल्याला सांगत आहेत. ते म्हणताय की फक्त तुझे कर्म चांगले ठेव. कोणाच्या कार्यामध्ये अडथळा येईल असे कधीच वागू नकोस. तू जर पाप केलेस तर त्या पापाची शिक्षा देव नक्कीच कमरेत लाथ घालून देणार आहेत. परंतु जर तुझं कर्म चांगलं असेल तर देव तुला लहान बाळासारखे जपणार आहेत. मग बाळा, देव एवढं सर्व सांगत असूनही आपण चुका का करतो? आपण का देवाचं ऐकत नाही? आपलं आयुष्य आपण का सुधारत नाही? बाळांनो, देवाने तुम्हाला सांगितलं आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग तुम्ही अर्धाच बघून निघून का जाता? का देवाचं म्हणणं ऐकत नाही? देव तुम्हाला म्हणतात की उपवास कर किंवा करू नकोस, तुझी मर्जी आहे. पण जर तू इतरांना वाईट बोललास तर ती मी अजिबातही खपवून घेणार नाही. बाळा, तुझा विजय निश्चित आहे. फक्त तुझं ध्येय तू निश्चित कर. तुझी तयारी तू चांगली कर. तुझी प्रगती मी स्वतः करणार आहे. बाळा, तू रोज मठात आला तरी चालेल, नाही आला तरी चालेल. पण कोणाचं जर तुझ्यामुळे वाईट होत असेल तर हे मला अजिबात चालणार नाही. बाळा, जर तुझ्या अहंकारावर तू जर विजय मिळवला तर तू माझ्या हृदयापाशी नक्की येणार आहेस. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर.
बाळा, कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझ्या चांगले कर्म आणि कमवलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ माझ्या नामस्मरणात घालव. तुला मी नक्की मोक्ष मिळवून देणार आहे. बाळा, मी एका ठिकाणी नाही तर मी सर्वत्र आहे. परंतु तुझ्यासाठी मी आता तुझ्या पाशी आलो आहे. म्हणून निर्धास्त होय. मी आहे तोपर्यंत तुला कसलीच भीती नाही. मी तुझे सर्व अपराध माफ केले आहे. पुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. बाळा, ज्यांनी ज्यांनी तुला रडवलं आता तेच तुला गळ घालणार आहेत. बाळा, तुझे चांगले दिवस जवळ येत आहेत. मी जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत कुठलीच वाईट शक्ती तुझं काहीच बिघडू शकत नाही, वाईट करू शकत नाही. जोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवून आहेस तोपर्यंत मी तुझा विश्वास अजिबात तोडणार नाही. प्रत्येक वेळी तुझ्या मागे मी सावलीसारखा उभा आहे हे कधीच विसरू नकोस. बाळा, तुझ्या प्रत्येक कामाचा हिशोब माझ्याकडे आहे. म्हणून कोणतं काम करायचं आणि कोणतं करायचं नाही याची जाणीव तुला नक्की असायला हवी. जोपर्यंत तू माझा शिष्य आहे तोपर्यंत तुला कुठल्याही ज्ञानाची गरज भासणार नाही. मी तुला प्रत्येक ज्ञान देत आहे, ते प्रत्येक ज्ञान ग्रहण कर. बाळा, अनेकांनी तुला वाईट बोललं आहे, तुला अपमानित केला आहे. परंतु आता त्यांना तुला दाखवून द्यायचं आहे की तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत. बाळा, माझी सेवा होईल तेवढी कर, परंतु कर्म जास्त कर. कर्म जेवढं चांगलं असेल तेवढं तू जीवनात पुढे जाणार आहेस. चांगलं कर्म नेहमी माणसाच्या सोबत येत असतं. पैसा, अडका, जमीन, सोनं, नाणं कधीच माणसाच्या सोबत येत नाही. बाळा, तुझं कर्म तुझ्या सोबत येणार आहे. म्हणून कर्म करताना सावध रीतीने कर. जर वाईट कर्म झाले तर त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे. आणि जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ देखील तुला गोड मिळणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट स्वामींनी तुझ्यावर सोपवली आहे ती गोष्ट तुला पूर्ण करायची आहे. बाळा, येणारा प्रत्येक काळ तुझ्यासाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे. एक नवीन संधी तुझ्यासाठी तयार होत आहे. देवाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुझं आयुष्य संपूर्ण बदलून जाणार आहे. बाळा, स्वामींची केलेली सेवा, केलेलं चांगलं कर्म कधीच वाया जात नसतं. वाया जातो तो पैसा. बाळांनो, आजची दुनिया पैशामागे पळत आहेस, परंतु तुला पैसा कमवायचाच आहे, परंतु त्याबरोबर कर्म देखील तुझ्या सोबत येणार आहे याची जाणीव तुला ठेवायची आहे. देव म्हणतात पैसा कमव, परंतु चांगल्या मार्गाने कमव, कष्ट करून कमव. कोणाचं वाईट करून कमवू नकोस. कारण कोणाचा तळतळाट घेऊन जर तू पैसे कमवत असशील, 2 रुपये 4 रुपये कमवत असशील, तर तो तळतळाट तुझ्या नेहमी सोबत येणार आहे. ते पापाचं ओझं तुझ्या डोक्यावरती घेऊन तुला चालायचं आहे, लक्षात ठेव. म्हणून बाळा, पाप करू नकोस, कोणाचं वाईट करू नकोस. घ्यायचे असेल तर इतरांचे चांगले आशीर्वाद घे, वाईट आशीर्वाद कोणाचेच घेऊ नकोस. जोपर्यंत मी तुला ज्ञान देत आहे तोपर्यंत या ज्ञानाचा वापर करून घे. ज्यावेळेस तू पूर्ण ज्ञानी होशील त्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपोआप तुला समजून जाणार आहे. बाळा, हा व्हिडिओ याच्यासाठीच मी तुझ्यापर्यंत पोचवला होता की तुला प्रत्येक गोष्ट समजावी, तुला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्राप्त व्हावं, यासाठी मी प्रयत्न करत आहे. यासाठी मी तुला रोज व्हिडिओ पाठवत आहे. म्हणून रोज पाठवलेल्या व्हिडिओंकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. बाळा, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, तुला अजून खूप काही कमवायचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, खरे दिवस तर आता पुढे आहे. तुला प्रत्येक गोष्ट प्राप्त होणार आहे.
मला तुझ्याकडून फक्त प्रयत्नांची अपेक्षा आहे. बाळा, आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आजचा हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.